दिनांक 6/11/2024 रोजी RCF पोलीस ठाणे हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहिता चालू असल्याच्या अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। सदर रूट मार्च दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आले की सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततामय, सुरक्षित तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले। नागरिकांनी पोलिसांच्या निर्देशाचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी सर्व नागरिकांना मुंबई पोलिसांना सहकार्य करावे अशा सूचना देण्यात आल्या। महाराष्ट्रात 15/10 पासून आचारसंहिता लागू झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने। त्यानिमित्त आपण RCF पोलीस स्टेशनमध्ये माननीय CP साहेब, लॉ अँड ऑर्डर CP सर आणि रिजन सर, DCP सर आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनात विविध फोर्सेस CISF, SRP, झोन 3 झोन स्टॅकिंग आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अंमलदार, पुन्हा होमगार्ड, ज्या विविध सिक्युरिटी एजन्सी MSF अशा सर्वांचा एक कॉमन रूट मार्च आपल्या पोलीस स्टेशनला आज रोजी आयोजित करण्यात आला होता। रूट मार्च आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की सध्या निवडणुकीचं फॉर्म भरणं झालेलं असून प्रचार प्रक्रिया सुरू आहे उमेदवारांची। आपल्याला पूर्ण प्रचार प्रक्रिया आणि निवडणूक कशी शांततेत होईल आपल्या RCFच्या एरियात आणि महाराष्ट्रात त्या अनुषंगाने फार मोठ्या प्रमाणात वरिष्ठांनी बंदोबस्त दिलेला आहे। त्या बंदोबस्ताच्या माध्यमातून आपल्या परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहून आणि नागरिकांना एक विश्वास निर्माण करून की निवडणूक ही निपक्षपातीपणे आणि शांततेत कशी पार पडेल याकरता आपली पूर्ण पोलीस फोर्सची तयारी झालेली आहे। आपल्याकडे पूर्ण पोलीस फोर्स तयार आहे। कुठल्याही अफवांवर नागरिकांनी आणि मतदारांनी विश्वास ठेवू नये आणि कोणी पक्ष गट काही अडीअडचणी किंवा काही खोटे आमिष दाखवून किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती द्यावी। पोलीस फोर्स पूर्ण जबाबदारीने आणि पूर्ण तयारीने कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची खात्री आहे, पण झाल्यास त्याला कठोर कारवाई करून पोलिसाची कायदेशीर भूमिका घेण्याच्या तयारीत पूर्ण पोलीस फोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे। नागरिकांनी निर्भयपणे आणि निपक्षपातीपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं मतदान करावं आणि त्याकरिता आपण आज वाशी पोलीस स्टेशन RCF येथून वाशी नाका, मच्छी मार्केट, नागाबाबा रोड आणि अशा गल्लीबोळातून पूर्ण रूट मार्च घेण्यात आलेला आहे। रूट मार्चमध्ये CISF, SRP, मसूब, झोनल स्टॅकिंग आणि पोलीस स्टेशनचे अंमलदार, महिला, स्त्री, पुरुष अधिकारी सर्वच उपस्थित होते। तरी नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेत आणि सध्या सुरू असलेल्या प्रचारात कुठल्याही अफवांवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या बाबीवर लक्ष म्हणजे विश्वास न ठेवता त्याची कुठली खात्री झाल्याशिवाय त्यावर कुठली प्रतिक्रिया किंवा कुठली भूमिका न घेता कायदा सुव्यवस्था कशी अबाधित ठेवता येईल याला सहकार्य करायचं आहे। आणि विविध पक्षांनी ज्यांचे उमेदवार आहेत त्यांना पण माझी एक सूचना असेल की त्यांनी आपले कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पण अशा सूचना आणि मार्गदर्शन करावं की हे निवडणूक एक लोकशाही आपल्या समाजात कशी व्यवस्थित नांदत आहे आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण भारत देशात सगळीकडे सुरू आहे। आणि या लोकशाहीच्या माध्यमातून जनमताद्वारे कसे उमेदवारांची निवड होते यात कुठलंही भीतीचं वातावरण नाही, कुठेही पक्षपातीपणा नाही आणि कुठेही गैरप्रकार न होत निवडणूक पार पाडत आहे। याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांना पण कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडतात नागरिकांना आणि मतदारांना कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाच्या संघटनांनी त्यांना एक विश्वास द्यावा की त्यांनी निर्भयपणे मतदान करावं, त्यांचा मताचा अधिकार त्यांनी वापर करावा। जास्तीत जास्त मतदान झाल्यास येणार आणि चांगला उमेदवार कसा निवडून येईल याकरता नागरिकांनी स्वतः जबाबदारीने मतदान करावं एवढीच भूमिका मी या ठिकाणी मांडतो। आणि पोलीस फोर्स येणाऱ्या कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सक्षम आहे एवढं सांगतो आणि नागरिकांनी त्याकरता सहकार्य करावं, विविध पक्षांसंघटनांनी सुद्धा सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।